हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत की जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची प्रिपरेशन करायची आहे तर फार्माकोलॉजीला आपण कुठल्या वेळी स्टडी करायला पाहिजे, कशा प्रकारे स्टडी करायला पाहिजे आणि नेमकं काय स्टडी करायला पाहिजे. कारण बरेचदा काय होतं की जेव्हा मुलांना सेमेस्टर एक्झामिनेशन द्यायचे आहे आपल्याला फार असा विचार करायचा नसतो की काय प्रिपेअर करायचं आहे. सिलेबस दिलेला आहे, सिलेबस तो डायरेक्ट रीड करायचा अँड देन एक्झामिनेशनला अपेअर व्हायचं आहे. बट जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करतो आणि स्पेशली जेव्हा ड्रग इन्स्पेक्टर, कुठली फार्मसी, DSH यासारख्या जेव्हा आपण अप्लिकेशनला सामोरे जातो तेव्हा बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. त्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यांना पडणारा असा क्वेश्चन की फार्माकोलॉजी हा जो सब्जेक्ट बऱ्याचदा मुलांना कन्फ्युजन वाटणारा असतो, तो नेमका प्रिपेअर कशा प्रकारे करायचं, नेमकं आपण स्टार्ट कुठून करायचं, नेमकं आपण कुठल्या कुठल्या पॉईंट्सवरती फोकस करायचं, नेमकं आपण कुठल्या लेवलवरती स्टडी करायचं आहे आणि असे भरपूर असे वेरियस असे क्वेश्चन आपल्याला पडलेले असतात. आणि मग अशा वेळेस काय होतं की रँडम असं आपल्याला कोणीतरी सांगतं की हा टॉपिक वाचा किंवा आपण जो सिलेबस आपल्याला दिलेला असतो पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी. आता लाईक ड्रग इन्स्पेक्टरची एक्झामिनेशनची एक्झाम्पल घेऊया. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त ड्रग इन्स्पेक्टरच्या ॲस्पिरंटसाठी आहे का, तर हो त्यांच्यासाठी तर आहेच. बट जे स्टुडंट्स अदर फार्मासिस्टचे जे काही प्रिपरेशन करत आहे, मग ते कुठलीही गव्हर्नमेंट एक्झामिनेशन नाही, त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आणि ही जी इन्फॉर्मेशन मी जे तुम्हाला सांगते ते हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा जर तुम्ही या चॅनलवरती व्हिजिट करत असणार तर फर्स्ट ऑफ ऑल ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण जी इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, कदाचित ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणीच सांगणार नाही. जे सिक्रेट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की नेमकं गव्हर्नमेंट एक्झामिनेशनला कशा प्रकारे प्रिपेअर करायचं. आणि स्पेशली आपण आज डिस्कशन करणार आहोत की फार्माकोलॉजी सारख्या सब्जेक्टवरती ग्रिप कसा घ्यायचा त्याबद्दल डिस्कशन करणार. आणि हे इन्फॉर्मेशन मला नाही वाटत की तुम्हाला कोणीही देणार आहे या अशा सिंपल लँग्वेजमध्ये. ठीक आहे. सो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल लाईक करायला विसरू नका आणि बघूया की आता बघा, आता फार्माकोलॉजीला स्टडी करायचं आहे. मग आता काय करतो आपण की सिलेबस बघतो. ठीक आहे. आता ड्रग इन्स्पेक्टरची प्रिपरेशन करायचं आहे तर मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात की सिलेबस बघतात आणि दिस इज द राईट वे टू स्टडी एनी सब्जेक्ट. बट आता जर सिलेबस आपण बघितला तर त्यामध्ये आपल्याला मोजके 10 ते 12 असे पॉईंट्स आहेत जे फक्त मेन्शन केलेले आहे. आणि तुम्ही जर ड्रग इन्स्पेक्टरचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर चेकआउट केले तर तुम्हाला यामध्ये फार असा कोरिलेट वाटत नाही. तुम्हाला असं दिसणार की जे ते क्वेश्चन्स आहे, जे क्वेश्चन MCQs विचारले गेले आहे ते कुठेतरी वेगळेच आहे, कुठेतरी डिफरंट आहे. मग असं आहे का की ह्या सिलेबस व्यतिरिक्त काहीतरी त्यांनी आपल्याला वेगळं विचारलंय, तर आन्सर आहे नाही काय, याच सिलेबस मधलं विचारलंय. बट दे आर आस्किंग क्वेश्चन फ्रॉम द कोर एरिया. ठीक आहे. कोर एरिया मधनं क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. कारण बरेचदा काय होतं की आपल्याला असं वाटतं की आपण गव्हर्नमेंट एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करत आहे, आपण ड्रग इन्स्पेक्टर सारख्या फार्मासिस्टच्या हाय लेवलच्या एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करत आहात आणि मग तो बेसिक गोष्ट आपल्याला कशाला विचारणार. आणि इथेच आपण काय करतो की बल्की सिलेबस वाचायला स्टार्ट करतो, बल्की पॉईंटवरती फोकस करतो. बट इथे आपल्याला फोकस करायचा असतो द इन अ कोर एरिया. आपल्याला स्टडी कसा करायचा आहे तर तुम्हाला एक सिंपल भाषेमध्ये सांगू का, जसं आपण बी फार्मसी लेवलला स्टडी करत होतो, बी फार्मसी स्पेशली जी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये लाईक GPATची एक्झामिनेशनमध्ये आपण प्रिपेअर करत होतो, त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने आताही आपल्याला आपले जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे त्या एक्झामिनेशनसाठी सेम वेनी आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. तुम्ही म्हणणार आता GPATची एक्झामिनेशन कुठे, ड्रग इन्स्पेक्टरची एक्झामिनेशन कुठे, आणि जर दोघांचा सिलेबस असता तर मग बी फार्मचे स्टुडंट नाही का ते एक्झामिनेशन क्रॅक करू शकत, तर नाही, दोघांचा क्रायटेरिया हे चेंज आहे. बट जो काही आपण त्याला म्हणतो की इंटेन्सिटी आहे क्वेश्चनिंग विचारण्याची, हे कुठेतरी सिमिलर आहे. आता मी हे इतकं कॉन्फिडेंटली तुम्हाला का सांगत आहे, जर तुम्ही मल्टिपल सर्चेस केले, गुगल सर्च केलं किंवा आता तर AI आहे, आपल्याला झटकन आन्सर मिळतं, तुम्ही सर्च करून बघा की जर दोघांचे जे काही स्टडी लेवल आहे नियर अबाउट सेम आहे, क्वेश्चन पॅटर्नची जी काही डिफिकल्टी आहे नियर अबाउट सेम. आय एम नॉट सेइंग की दे आर एक्झॅक्टली सिमिलर, बट येस गाईज, जर तुमच्याकडे बुक्स अवेलेबल आहे तर तुम्ही ते बुक्स प्रेफर करू शकता. मीन्स GPATला तुम्ही जर प्रिपरेशन केलं असणार पास्टमध्ये तर तुम्ही आता तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी सेम बुक्स आणि सेम नोट्स यूज करू शकता. म्हणजे बघा, जो सिलेबस आपण ऑलरेडी प्रिपेअर केलेला आहे तीच कोर स्टडी आपल्याला करायची आहे.
आता स्टडी करताना आपल्याला फार्माकोलॉजीवरती जेव्हा आपण येतोय तर आता काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला माहिती आहे बी फार्मसी आपल्या सगळ्यांचे झालेले आहे, 4 वर्ष त्यांनी सगळ्यांनी खूप छान असा स्टडी केलेला असणार. म्हणूनच आता आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करत आहोत. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं की जुन्या नोट्स जर तुमच्याकडे असतील तर त्या नोट्स प्रिपेअर करा, किंवा नसतील तर बुक्स रीड आउट करा. इंटरनेट आपल्याला भरपूर काही देतं, बट मी तुम्हाला म्हणणार की इंटरनेटला तुम्ही प्रेफरन्स दिल्यापेक्षा तुम्ही जे काही तुमच्याकडे बुक्स अवेलेबल आहे त्याला प्रिफर करा. आता माझ्याकडे हे एक जीपॅडचं पुस्तक आहे जे मी माझ्या प्रिपरेशनच्या वेळेस यूज केलं होतं. ठीक आहे, हे पिअर्सन. आता मी हे पुस्तक आता वापरते का, तर हो ऑफकोर्स वाचते मी. आता का, तर यामध्ये कम्प्लिटली कोर सिलेबस आहे, ईच अँड एव्हरी पॉईंट्स हे मेन्शन आहे, त्यावरती प्रॉपर असे MCQs आहे आणि हे मी रीड केलेलं आहे. म्हणजे ईच अँड एव्हरी पॉईंट, ईच अँड एव्हरी टॉपिक हे अगदी डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं असतं बुकमध्ये. कदाचित होऊ शकतं इंटरनेटमध्ये आपण सर्च करता करता किंवा नोट्स वाचता वाचता काहीतरी सुटून जातं, बट बुक्समध्ये सगळं काही एक्सप्लेन केलं असतं. हे जे बुक्स आहे माझ्याकडे हे पिअर्सन्स आहे, यामध्ये सगळे सब्जेक्ट आहे आणि ईच अँड एव्हरी सब्जेक्ट हा डिटेल वेमध्ये जसा एक्झामिनेशनमध्ये विचारतो त्याप्रमाणे एक्सप्लेन केला आहे. आता माझ्याजवळ जर हे अवेलेबल आहे तर मी याला सोडून का इंटरनेटच्या नोट्स वाचणार, राईट? सो मग अशा वेळेस गाईज तुमच्याकडे जर असे कुठलीही प्रकारची बुक्स अवेलेबल असणार तर तुम्ही काय करणार की त्याला प्रिफरन्स द्या, त्यामधले जे पॉईंट्स आहे ते रीड आउट करा. हा इगो आपल्याला नको की हे तर जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यूचं सिलेबस आहे, जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यूच्या नोट्स आहे, मग मी आता माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी काय यूज करू. तर गाईज मला सांगा, आता फॉर एक्झाम्पल एखादी टॅबलेट आहे, ठीक आहे, टॅबलेटची फॉर्म्युलेशन करायचा जो फॉर्म्युला आहे, टॅबलेटमध्ये जे काही API आहे, जे काही एक्सिपियंट्स आहे किंवा एक्सिपियंट्सचा जो काही रोल आहे, बाइंडरची जी ॲक्टिव्हिटी आहे, जे काही एक्झाम्पल्स आहे ते सेम असणार आहे. आता त्याला तुम्ही जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यू रीड करा की ड्रग इन्स्पेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू रीड करा, बट द मॅटर इज सेम. टॅबलेट हे सेम असणार आहे, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट सेम असणार आहे. टेक अनदर एक्झाम्पल, आता सेंट्रल नर्वस सिस्टीम जर तुम्ही रीड करत आहात तर याच्यामध्ये सिस्टीम तर सेम राहणार आहे. जीपॅटच्या बुकमधून वाचताय का तुम्ही, किंवा ड्रग इन्स्पेक्टरसाठी प्रिपरेशन करताय किंवा इंटरनेटमधून सेम सर्च करताय, तर तुम्हाला सेंट्रल नर्वस सिस्टीम तो सेमच सांगणार आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टीमवरती इन्फॉर्मेशन तो सेमच सांगणार आहे. सोमॅटिक नर्वस सिस्टीम काय आहे तो तुम्हाला सेम सांगणार आहे. पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम काय आहे, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम काय आहे, असेंडिंग लिम्ब डिसेंडिंग काय आहे, हे सगळे इन्फॉर्मेशन सेम असणार आहे. म्हणूनच म्हणते की जर तुम्ही जे काही रीड आउट केलेलं आहे तर नवीन काहीतरी ॲड केल्यापेक्षा ते जे कोर आहे त्याला रिवाइज करा अँड देन त्यावरती पॉईंट्स ॲड करा. आता मी तुम्हाला सांगते, कारण आज आपण डिस्कशन करणार आहोत की नेमकं रीड कसं करायचं आहे, सुरुवात कशी करायची आहे आणि नेमकं वाचायचं काय आहे यावरती आपलं कम्प्लिटली डिस्कशन असणार आहे. कारण एकदा जर आपल्याला कळलं की कुठून आणि कसं वाचायचं तर तुम्ही कुठलाही टॉपिक इझिली लर्न आउट करू शकता. ठीक आहे, आता माझ्याकडे काय होतं की मी हे बुक जेव्हा रीड केलं तर फार्माकोलॉजीवरती माझं ऑलरेडी प्रिपरेशन म्हणजे जो सिलेबस आपल्याला DIचा दिलेला आहे तो ऑलरेडी कव्हर झाला आहे गाईज. आता कव्हर झालाय म्हणजे सगळं रीड झालंय का, तर नाही, कुठं ना कुठं काही ना काही सुटतं. मग मी काय केलं, जे पॉईंट्स माझ्याकडे नव्हते ते सगळे इथं मेन्शन करून ठेवले. लाईक एक्झाम्पल देते तुम्हाला की ड्रग ॲब्झॉर्प्शन रिलेटेड आहे, ADME आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ॲब्झॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम एक्सक्रिशन. बट मग आता मी इगो करणार आहे का की मला तर हे तर मी कशाला रीड आउट करू, बट यामधले काही जे पॉईंट्स मला इम्पॉर्टंट वाटले, लाईक ॲसिडिक ड्रग हा जेव्हा रिॲक्ट होतो ॲसिडिक ड्रग फॉर्म अ सॉल्ट विथ अ कॅटायन ऑफ अ स्ट्रॉंग बेस, म्हणजे स्ट्रॉंग बेस सोबत जेव्हा तो रिॲक्ट होतो तेव्हा तो काय फॉर्म होतो, तर तो कॅटायन फॉर्म करतो. लाईक बेसिक काय करतो तर हा एनायन फॉर्म होतो. ॲसिडिक ड्रग ॲसिडिक कंडिशनमध्ये हा अनायनाइज असतो आणि तो त्याच कंडिशनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. बट बेसिकचा वाईस वर्सा आहे, बेसिक काय करतो तर हा बेसिक ड्रग बेसिक pH मध्ये अनायनाइज असतो आणि तिथे तो ॲब्झॉर्ब होतो, म्हणजे इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इथे फोकस करायला खूप इम्पॉर्टंट आहे. स्टडी कसा करायचा आहे तर स्टडी आपल्याला एकदम छोटे जे मुलं म्हणजे बारीक सारीक गोष्टीवरती फोकस करतात, छोटे मुलं कसं वारंवार रिव्हिजन करतात त्याप्रमाणे आपल्याला इथे स्टडी आउट करायचं आहे. ठीक आहे, सो आता काय होतं की जुन्या नोट्स का मी सांगताय तुम्हाला की प्रिपेअर करण्यासाठी आणि त्यावरतीच फोकस करायसाठी, कारण ह्या आता माझ्या जुन्या नोट्स आहे. ठीक आहे, यामध्ये आता जे सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स आहे आता हे तुम्ही बघू शकता की अगदी शॉर्टमध्ये मी लिहिलेलं आहे. जे पॉईंट्स मला माहिती होतं
ते मी माझ्या ब्रेनमध्ये ॲज इट इज ठेवलं, बट नोट्स प्रिपेअर करताना फक्त आणि फक्त एक्झाम्पल लिहिले, ड्रग्सचे नाव लिहिले आणि सेडेटिव्ह काय एक छोटीशी अशी डेफिनेशन लिहिली. बट इतकी इनफ आहे का? आणि मी म्हणणार की इतकं रीड झालं आणि माझा सिलेबस कव्हर झाला, आय एम रेडी टू गिव्ह एक्झामिनेशन आणि मी इन्स्पेक्टरची एक्झामिनेशन क्रॅक होणार आहे, असं होणार आहे का ॲक्च्युअलमध्ये? नाही गाईज. सो मग काय होणार, जेव्हा आपण बुक्स रीडिंग करतो तेव्हा आपल्याला बारीक सारीक गोष्टी माहिती पडतं आणि कळतं की ह्या गोष्टी आपण वाचल्या नाही आणि म्हणूनच कदाचित आपल्याला वारंवार एक्झामिनेशन द्यायचं काम पडतं. सो मग मी जेव्हा सेकंड रीडिंग केलं तेव्हा मला ह्या काही अशा प्रकारचे नोट्स आहे, म्हणजे ईच अँड एव्हरी पॉईंट्स इथे मेन्शन करण्यात आलं. कारण पहिलं तर मला बेसिक आयडिया क्लिअर होती, पहिल्या नोट्स माझ्याकडे आहेत. वन टाइम रिडिंग झालं, सेकंड टाइम रिडिंग जेव्हा केली तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडल्या. ठीक आहे. 12वी डेट्सचे क्लासिफिकेशन डिटेलमध्ये घेतले, डिटेलमध्ये ड्रग्स मेन्शन केले, लॉंग ॲक्टिंग कुठल्या आहे, शॉर्ट ॲक्टिंग कुठल्या आहे, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग कुठल्या आहे, हे मी माझं प्रिपेअर केलं. म्हणजे मी माझ्या नोट्स एकदाच्या प्रिपेअर केला. आणि जर माणूस स्वतःचा नोट्स प्रिपेअर करतो तर त्याला आपण आपल्या भाषेमध्ये एक्सप्लेन करू शकतो की नेमका रॅपिड आय मुवमेंट काय. तर याला आपण सांगू शकतो आपल्या भाषेमध्ये की बॉडी तर झोपली आहे पण सेंट्रल नर्वस सिस्टीम काम करतं, ज्याला आपण स्वप्न पडतो म्हणते. पण आता इथे परफेक्ट डेफिनेशन मॅन्डेटेड नाही आहे, बट मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो मग आता हा टॉपिक माझा भरपूर एक 4 ते 5 पेजेसची ही नोट्स असलेली हा एक टॉपिक झाला आहे. म्हणजे इथे एक्स्ट्रा पॉईंट्स ॲड झाले आहे. सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे गाईज, की जर आपण बुक्स वाचत गेलो वारंवार, फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग, थर्ड रीडिंग हे करत गेलो, आता परत मी कुठल्या तरी नवीन बुकमधनं जेव्हा वाचणार तर मला हे पॉईंट्स अगोदर माहिती असणार, पण यामध्ये जे काही पॉईंट्स नाही आहे तर मी काय करणार, इथे नोट डाऊन करणार किंवा इथे जागा नाही तर दुसरा पेज करणार, दुसऱ्या पेजमध्ये ते नोट डाऊन करणार. सो अशा प्रकारे होता. ठीक आहे. सेम अँटीइपिलेप्टिक्समध्ये बघा, आता इथे टाईप्स वगैरे अगोदरचे जे तुम्ही माझे नोट्स बघितल्या, सेम टॉपिक मी ऑलरेडी फर्स्ट टाइम जेव्हा रीड केला होता तेव्हा अँटीइपिलेप्टिक बघा एक छोटीशी अशी डेफिनेशन आहे, त्याची क्लासिफिकेशन आहे अँड दॅट्स इट. ठीक आहे. इफेक्ट वगैरे इथे मेन्शन केलेलं आहे. बट सेकंड टाइम जेव्हा रीडिंग केलं तर तेव्हा बघा, तर सो सेकंड टाइम, फर्स्ट टाइम रीड केलं तेव्हा क्लासिफिकेशन ड्रग्सचे होते, बट सेकंड टाइम मी इथे काय केलं तर इथे मी इपिलेप्सीचे टाईप सुद्धा मेन्शन केले. का तर ऑलरेडी हे मला इसेन्शियल वाटले. सो प्रत्येक याच्यामध्ये काय काय असतं, कुठे कुठे काय काय फोकस करायला पाहिजे, सो इथे या सगळ्या गोष्टी फोकस केल्या जातो. ईच अँड एव्हरी ड्रग कशा प्रकारे वर्क करतं, त्याचा मेकॅनिझम काय, कुठल्या नेमका केमिकलवरती तू ॲक्ट करतं, ह्या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन केल्या जातं. व्हेरियस इंटरॅक्शन गाईज डायरेक्टली एक्झामिनेशनमध्ये विचारलं जातं. सो इथे मी काही व्हेरियस इंटरॅक्शन मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे जी नोट्स आपण सेकंड रीडिंगमध्ये प्रिपेअर करतो ती आपली बल्की आणि जास्त वेटेजचे होते. सो इथे चान्सेस आहे की आपले जे निगेटिव्ह मार्किंगमध्ये मार्क्स जातात ते निगेटिव्ह मार्किंगमध्ये मार्क्स येण्याचे चान्सेस कमी आहेत. सो ओव्हरऑल मला काय म्हणायचं आहे गाईज, की टॉपिक तुम्ही कुठून वाचताय, नाही नवीन काहीतरी घेतल्यापेक्षा ओल्ड ज्या तुमच्या नोट्स असणार, ज्या तुम्ही तुमच्या बी फार्मसी लेवलला यूज केलेला आहे, ज्या तुम्ही तुमच्या स्पेशली जीपॅट एक्झामिनेशनसाठी केला आहे, मोस्ट ऑफ द स्टुडंटनी जीपॅट एक्झामिनेशन दिली असणार आणि ज्यांनी नाहीही दिली तर त्यांच्यासाठी सुद्धा जे बी फार्मसी लेवलचे, कारण नोट्स असतात, बरेच लोकांना सवय असते की नोट्स जपून ठेवायची. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला, मला आत्ताही रिग्रेट होतं की माझ्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स फेकून म्हणजे टाकून दिलेल्या, ठेवून दिलेल्या कुठेतरी मला लक्षात नाही आहे. आणि जर त्या नोट्स माझ्याकडे असतात तर मला इतक्या सगळ्या परत नोट्स प्रिपेअर करायची गरज पडलेली नसते. ठीक आहे. बट त्याचा एक ॲडव्हान्टेजही कुठेतरी वाटतो की मी काहीतरी नवीन नोट्स बनवत आहे, म्हणजे आता नवीन काहीतरी न्यू ॲड करत आहे त्याच्यामध्ये. जर ओल्ड असतात तर त्याच फक्त वन टाइम रीड केल्या असतात. सो हा एक ॲडव्हान्टेजेस सुद्धा आहे. सो बट मन कुठेतरी दुखतं की जुन्या नोट्स असत्या तर आता थोडं हेल्प झालेली असते. सो तुमच्याकडे जर जुन्या नोट्स असतील तर नवीन काहीतरी असं भरपूर असं बल्की स्टडी मटेरियल आपल्याला माहिती आहे खूप आता अवेलेबल आहे, भरपूर क्लासेससुद्धा अवेलेबल आहे. नो डाऊट तुम्हाला ते जॉईन करायचे आहे, करू शकता. बट येस, जुन्या गोष्टीला विसरू नका. ओल्ड इज गोल्ड. जुन्या नोट्स नक्की प्रिपेअर करा. आता मेन क्वेश्चन हा येतो की कुठून स्टार्ट करायचा. तर बेसिक पॉईंट्स आहे, लाईक व्हेरियस अशा ग्लँड्स आहे, सिस्टीम्स आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्याचे जे क्लासिफिकेशन्स आहे ते तुम्ही कम्प्लिटली करू शकता. त्यावरती जे ड्रग्स आहे ते तुम्ही कम्प्लिटली करू शकता. किंवा जे असे डिसऑर्डर आहे, डिसीज आहे ते तुम्ही प्रिपरेशन करू शकता. इच अँड एव्हरी ड्रग जो स्पेसिफिक तुम्हाला इम्पॉर्टंट वाटते
ते तुम्ही नोट डाऊन करू शकतो. सो बेटर वेनी काय आहे की तुम्ही तुमचं जे काही सिलेबस आहे तो तुम्ही तुमच्या वेनी तुम्ही त्याच्या नोट्स प्रिपेअर करा. ठीक आहे. प्लस फोकस करायचा आहे आपल्याला अँटीबायोटिक्सवरती, स्पेशली जे पेनिसिलिन्स आहे, सेफॅलोस्पोरिन्स आहे. स्ट्रक्चर नाही लिहिले तरी चालते, बट एखादा बेसिक स्ट्रक्चर माहिती असू द्या, रिव्हिजन करायला बेटर पडतं. प्रत्येक ड्रगचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं. सो पूर्ण काहीतरी मेन्शन केल्यापेक्षा त्याला हायलाईट करून ठेवा. सो अशा प्रकारे स्टार्ट करायचं आहे आणि हेच पॉईंट तुम्हाला मेन्शन करायचं आहे. म्हणजे खूप काही बल्की नाही, बट येस छोट्या छोट्या गोष्टी लाईक सेफॅलोस्पोरिन आहे, त्यामध्ये रिंग कुठले कुठले आहे, पेनिसिलिन आणि सेफॅलोस्पोरिन्स मधला डिफरन्स काय आहे, नेमका किती कार्बनचा डिफरन्स आहे, देन पेनिसिलिन मध्ये किती कॅरल सेंटर आहे, हा कशा प्रकारे याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो, कुठे वर्क करतो, अशा गोष्टीवरती आपल्याला फोकस करायचा आहे. आणि जसं मी आता प्रिव्हियसली म्हटलं की जर आपण सिलेबस आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन यामधला जो डिफरन्स बघतो की कुठेतरी आपल्याला वेगळंच काहीतरी बघायला मिळतं, तर त्याचा आन्सर आहे गाईज हेच बुक. या बुक्समध्ये जो आपल्याला सिलेबस दिलेला असतो, हाच बुक नाही तर कुठलाही कुठलाही जीपॅट प्रिपरेशन म्हणा किंवा कुठलाही ड्रग इन्स्पेक्टरचा जे सिलेबस आपल्याला दिलेला असतो त्यामध्ये बेसिक पॉईंट्स असतात. आपण काय करतो, कोर टॉपिक वाचतो आणि बेसिक वेळेला विसरून जातो. सो त्या सगळ्या बेसिक पॉईंट्सवरती आपल्याला फोकस करायचं आहे. बेसिक फार्माकोलॉजी, आपण स्पेशलिस्ट फार्माकोलॉजीवरती डिस्कशन करत आहोत. तर बेसिक फार्माकोलॉजी, NS, एंडोक्राइन फार्माकोलॉजी, CNS, किमोथेरपी, हे टॉपिक आपल्याला आता हे जीपॅडचं सिलेबस सांगताय बरं का. आता मग असं आहे का ह्या जीपॅडमध्ये हा वेगळा काहीतरी सांगणार आणि आपल्याला आपल्या ड्रग इन्स्पेक्टरसाठी वेगळी काही सिस्टीम्स असणार नाही, सिस्टीम तर एकच असणार आहे. तर बट हा आपल्याला कोर स्टडी देतो आहे. हा आपल्याला ईच अँड एव्हरी छोट्या छोट्या मुलांना समजेल अशा, म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलला समजेल अशा भाषेमध्ये हा ईच अँड एव्हरी पॉईंट आपल्याला सांगतोय. सो बेटर असणार की तुम्ही इथनं स्टडी करा. ठीक आहे, मी काहीतरी असं वेगळं सांगत नाही. तुम्ही जर सर्च करून बघा की दोघांमध्ये डिफरन्स काय आणि हे नोट्स तुम्ही यूज करू शकता का, तर येस तुम्हाला तुम्ही जो काही सोर्स यूज करता तुम्हाला सेम आन्सर देणार आहे, जे आन्सर मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, कारण मी यावरती भरपूर असं सर्च केलं आहे आणि असं नाही आहे की मी इंटरनेट यूज करत नाही, बट येस त्यापेक्षा जे बुक्स आहे आपले मल्टिपल बुक्स मी प्रिपेअर करते. ठीक आहे, बट आता कंडिशन काय झाली की लिटरली आपण आता B.Pharmacy लेवलमध्ये नाही आहेत तेवढे बुक्स आता आपल्याकडे अवेलेबल नसतात. तर तुम्ही ऑनलाईन बुक्स घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहे ते रीड आउट करू शकता. बट मोस्ट ऑफ द वेळेस काय होतं की जे ॲस्पिरंट्स असतात ते एकतर ते जॉब करणारे असतात, म्हणजे वर्किंग असतात, किंवा ते स्टुडंट्स असतात. सो दोन्ही गोष्ट ते मॅनेज करू शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, आपल्याला थोडाफार टायमिंग काढायचं आहे, 2 hours तरी काढायचं आहे. बट स्टार्ट करायचं, आणि स्टार्ट कुठून करायचं आहे, तर स्टार्ट आपल्याला इथूनच करायचं आहे. सो आय होप गाईज दिस इन्फॉर्मेशन इज इनफ की आपल्याला नेमकं स्टार्ट कसा करायचा आहे आणि कुठले पॉईंट्स आपल्याला नोट डाऊन करायचे आहे. तर ते पॉईंट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जे पॉईंट्स बेसिक आहे, कोर पॉईंट्स आहे. मग ते सिल्ली जरी स्टडी वाटला तरीही चालेल, बट यस छोट्या मुलांसारखं आपल्याला स्टडी करायचं आहे टू गेट आवर ड्रीम जॉब. ठीक आहे, जे काही आपल्याला ड्रीम जॉब आणि हाय लेवलचे जरी जॉब असतील तरीही आपल्याला छोट्या मुलांसारखं स्टडी करून छोट्या छोट्या पॉईंट्सवरती फोकस करून आपला प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, सो येस गाईज, भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. टिल देन गाईज, बाय बाय.